हागे पेस. नको मला. का ग? हवं. बाळाचं पोट भरलंय. आणि तुझं? बाळाचं पोट भरलं ना की आईचं पोट बी आपसुक भरतंय. असं का? वय. तुझा आनंदी चेहरा बघितला ना मनाला समाधान वाटतंय बघ. आता दिस भरले. महाराजांच्या आशीर्वादानं या खेपेला आपल्या पदरात नक्की लेकरू येणार. सुमे, आता काय बेपरीत होणार नाही. महाराजांवर विश्वास ठेवा. हे बघ, जोपर्यंत मी माझ्या बाळाला आणि तुला सुखरूप बघत नाही ना तोपर्यंत माझ्या मनाला समाधान नाही लाभणार बा. घ्या बाळा. आता तूच सांग तुझ्या बाबांना की तू अगदी सुखरूप आहेस म्हणून. तुझ्या आई बाबांना तुला बघायची लई घाई झाली आहे. तुला बी झाली आहे ना? हा हवं. हात ठेवा. बघा आपलं लेकरू काहीतरी बोलतंय. होय होय. ए ए ए ए सुमे, काय होतं तुला? हा सुमे, सुमे काय होतंय? काळजी करू नका. काय बी काळजी करू नका. आपल्या लेकराला बी आपल्याला भेटायची घाई झाली. चालू का औषध घेऊन ये. होय होय होय. मी आलो. तू लक्ष द्या. आलो. मी आलो. हे गुलाबाचं रोपटं. ह्याला गुलाब टवटवीत येतील. गजानन महाराजांना नक्की नक्की आवडतील. भास्कर, महाराज अरे काय करतोय? रोपटं लावतोय गुलाबाचं. गुलाबाचं रोपट? हो महाराज, तुम्हाला गुलाब आवडतो ना? नको हा काटेरी गुलाब. उपटून टाकते रोपट. महाराज सांगितलं ऐकतेस की नाही? उपट. महाराज, झाडे लावा झाडे जगवा हे तुम्ही सांगता ना लोकांना. हो, समाजाला उपयोगी पडणारी झाडं आम्ही रुजवायला सांगतो, पण ती उपयोगी नसतील तर त्याच्या असण्या नसल्याने काही फरक पडत नाही. उपटून टाक. महाराज, तुमच्या बोलण्यामागे काहीतरी वेगळा अर्थ आहे हे जाणवतंय. तरीही एक विनंती करू? बोल. महाराज, हे आत्ताच लावलेलं रोपटं उपटायला धीर होत नाही हो. म्हणजे ते कसं झालं बघा की आपणच जन्माला घातलेल्या बाळाला जगणं नाकारल्यासारखं झालं. हे रोपटं थोडं मोठं होऊ दे, मग तुम्ही सांगाल तसं करेल. बघो, शब्द देतोयस. बाळ म्हणजे झालं. जी महाराज. ठीक आहे, बघू.
पुरे आता सुमते. काय झालं? काही नाही, तुम्ही आपलं एकीच्या हातातून दुसरीच्या हातात करताय बाळाला. माझ्या जीवाची खालबीन होती आहे ना. ते कानात नाव सांगून मोकळं करायचं आता. हाऊ लय काळजी करता हो लेकराची. नाही मी अभि 4 पोरांची माय हाय. लेकराला हातात कसं वागवावं ठाव हाय मला. तसं नाही ताई, माफ करा. म्हणजे ह्यांना दुखवायचं नव्हतं तुम्हासनी. तुम्हाला बी ठाव आहे ना व? 3 वेळेला घरभर राहिले मी, पण गर्भ टिकला नाही. हे लेकरू 4थ्या खेपेचं म्हणून बोलले. चालेल सुमिते वहिनी, अगं नाव सांग पोराच्या कानात. सांगते हा. काय नाव सांगितलं? नारायण. नारायण अगदी नारायणासारखं दिसतोय बघ. होय ग होय. चालू दे तुमचं, मी आलोच बाहेर. शिरपा, तुझ्याकडे चाललो होतो बघ. झालं का बारस? होय, पण काय रे गाड्या, माझा पोरगा म्हणजे तुझा पुतण्याच नाही का? अरे नाही म्हणालो का मी. मग पुतण्याच्या बारशाला नाव ठेवल्यावर येते होय रे? अरे आलो हे महत्वाचं नाही का तुकाराम? होय, हेही बरोबर आहे. कामाचा माणूस आहे बाबा तू. तुझ्या कामात उसंत काढून आलाय, लय मायासाठी. ठेवलं का नाव मुलाचं? होय, काय नारायण. तुकाराम, नारायण चांगलं नाव आहे, पर काय झालं? हे बाबा, मनात काही ठेवू नकोस. तुकाराम, तुमचा नारायण म्हणजे तुम्हाला गजानन महाराजांनी दिलेला प्रसाद. होय, महाराजांवर झालं. अरे पर नाव ठेवण्याआधी गजानन महाराजांना विचारायचं होतं. होय रे, ध्यानात आलं नाही बा. काय चुकलं का माझं? अन्न महाराजांना बी हे नाव उचला आवडेल त्यांना. तुकाराम, अरे महाराज आहेत ते, गुरुमाऊली. भक्तानं एकदा मनासारखं केलं की गुरुमाऊली कधीही आक्षेप घेणार नाही. भक्ताचं सुख ते महाराजांचं सुख. पर शिरपा, तुला एक सांगू का? काय? बाबा, तुझ्या मनात एक आणि तोंडावर दुसरंच आहे बघ. हे बघ, तू माझा जीवाभावाचा दोस्त आहेस नाही. मग काय ते सगळं स्पष्ट बोल बर. तुकाराम, तू दिलेल्या वचनाची आठवण करून द्यायची होती तुला. वचन? हो, विसरलास? महाराज, तुमच्या आशीर्वादानं आम्हाला जर पोरं बाळ झाली तर आमचं पहिलं पोर तुमच्या चरणी अर्पण करू महाराज. हो, आठवण आहे. मग? अरे मग काय, अरे आता तर बारसं झालंय त्याचं. जरा पोराला डोळा भरून बघू तर द्या आम्हाला. शिरपा, तुला तर ठाऊक आहे, या आधी 3 पोरं दगावली आमची. महाराजांच्या आशीर्वादानं नारायण झाला मान्य आहे आम्हाला. मी बाप झालो, सुमती आई झाली. अरे पण आम्हा दोघांना त्या पोराच्या सुखाचा अनुभव जरा घेऊ दे. तुला पटत नसेल तर राहू दे, पण मला तर यात काय चुकीचं वाटत नाही. आणि तसंही नारायण अजून लहान आहे, आईच्या दुधावर आहे.
महाराज त्याचा सांभाळ कसा करणार आहे? अरे तुकाराम, महाराज आहेत ते. हा, तुमचं न जगणारं मूल महाराजांनी जगवलं. पण दुधाचं काय घेऊन बसला? अरे महाराजांनी ठरवलं तर गायचं दूध नारायणासाठी आईचं दूध ठरल. आता महाराजांना दिलेलं शब्द तुम्ही पाळायचं का नाही ते तुम्ही ठरवा. भास्कर, महाराज, आम्हाला काय शब्द दिला होतास? कोणता शब्द? आठव. नाही आठवत महाराज. आठवते तुला, पण मोहाच्या पाशात गुरफटल्यामुळे आम्हाला दिलेला शब्द तू सोयीस्कररित्या विसरतोयस. महाराज, हे गुलाबाचं रोपटं उपटीन टाकेन असं म्हणाला होतास तू. महाराज, हे गुलाबाचं रोपट, त्याला किती सुंदर कळी आले ना. ही कळी फुल झालं ना, मी नक्की उपटून टाकेन. ठीक आहे. महाराज, एवढं सुंदर गुलाबाचं रोपट महाराज उपटण्याच्या मागे का लागले असतील? नारायणा, ए नारायणा, अरे लेका, अजून तू लहान आहेस. मोठा झाला ना की शाळेत अरडर तू कशा पायी बापासारखं रानात जाऊन नांगर नाही धरायचा. शाळेत जायचं आणि पाटी घेऊन त्याच्यावर लिहायचं. लेका बोल की काहीतरी, रड तू कशा पायी? अरे रे, अरे नाही नाही. तुम्ही याच्या एवढा होता तेव्हा तुम्ही तरी बोलत होता वय? नाही, बापाने जे जे काही केलं नाही ना ते लेकाने करायचं असतं. अगं आई बाप आपली राहिलेली स्वप्न आपल्या लेकाच्या डोळ्यात बघत असतात. मुतलं मुतलं. आपलं लेकरू त्याच्या बापाचं लई ऐकतं बरं का. म्हणजे आता तुम्हीच म्हणला ना, जे जे बापानं नाही केलं ते ते लेकरानं करायचं असतं म्हणून. नाही बा, मला नाही समजलं. हवं तुम्ही याच्या एवढे होता त्यावेळी मामांजींची बाराबंदी वली केली नसेल म्हणून यानं केली. भिजव बाबा भिजव, बापाची बाराबंदी भिजव, आईचं लुगडं भिजव, आणि आमच्या दोघांचे डोळे बी भिजव. अहो होय सुमे, आपल्या नारायणानं पंचक्रोशीत आपलं नाव करावं आणि आनंदानं डोळे भिजवावं असं वाटतं बा मला. खरं आहे तुमचं. चला याचं लंगोट बदलून आणते. तुकाराम, अरे तुम्ही दोघं बी अंगणातच का? हे, शिल्पा, दोघं नाही भाऊजी, तिघं. अरे हो, तुम्ही तिघं नाही का आता? हा, मी काका नारायणचा पुतण्याचा पापा घेऊ द्या. बघा बघा कोण आले बघा, आपल्याकडे कोण आले. गोडा नारायणचा पापा. बदला बदला, लंगोट बदला. शेवटी महाराजांच्या आशीर्वादाचा प्रसादच नाही का नारायण? तुकाराम, मला ठाऊक आहे, मी सारखे तुम्हाला महाराजांच्या दिलेल्या वचनाची आठवण करून देतो म्हणून. तुला नाही आवडत ते, माझं कामच आहे ते.
मी तुमच्या भल्यासाठीच करतोय सगळं. जातो. शिरपा बस की.